आपूर्यमाणमचलप्रतिष्ठं समुद्रपानः प्रविशन्ति यद्वत् तद्वत्कामायं प्रवश्यन्ति सर्वे स शांतिमाप्नोति न कामकामी. 70. आपूर्यमाणम नेहमी भरलेला, अचल प्रतिष्ठम दृढपणे स्थिर किंवा अचल असणारा, समुद्रम समुद्र, आशहा पाणी, प्रविशन्ति प्रवेश करते, यद्वत ज्याप्रमाणे, तद्वत त्याप्रमाणे, कामहा इच्छा, यम ज्याच्यामध्ये, प्रविशन्ति प्रवेश करतात, सर्वे सर्व, सहा तो मनुष्य, शांतीम शांती, आपनोती प्राप्त करतो, न नाही, काम कामी जो इच्छापूर्तीची कामना करतो. ज्याप्रमाणे समुद्र हा नेहमी भरत असूनही शांत असतो, त्याप्रमाणे जो मनुष्य समुद्रात अव्याहतपणे प्रवेश करणाऱ्या नद्यारूपी इच्छांच्या प्रवाहाने विचलित होत नाही, केवळ तो शांती प्राप्त करू शकतो. आणि अशा इच्छा तृप्त करण्यासाठी जो झगडतो त्याला शांती प्राप्त होत नाही. तात्पर्य: विशाल समुद्र जरी नेहमी पाण्याने भरलेला असला तरीही विशेषतः पावसाळ्यात तो नेहमी अधिकाधिक पाण्याने भरला जात असतो. तरीही समुद्र तसा शांत किंवा स्थिर राहतो. तो खवळूनही जात नाही किंवा आपल्या तीराची मर्यादाही ओलांडून जात नाही. हेच कृष्ण भावने स्थिर झालेल्या मनुष्याच्या बाबतीतही सत्य आहे. जोपर्यंत एखाद्याला भौतिक शरीर आहे तोपर्यंत इंद्रिय तृप्तीकरिता शरीराच्या मागण्या चालूच राहतील. तरी सुद्धा भक्त हा परिपूर्ण असल्यामुळे तो अशा इच्छांनी विचलित होत नाही. कृष्ण भावना भावित मनुष्याला कशाचीही आवश्यकता नसते, कारण भगवंत त्याच्याशी सर्व भौतिक गरजा पुरवितात. म्हणून परिपूर्ण असलेल्या समुद्राप्रमाणे तो स्वतःमध्येच परिपूर्ण असतो. समुद्रामध्ये प्रवेश करणाऱ्या नद्यांप्रमाणे त्याच्या मनात इच्छा येतही असतील, पण तो आपल्या कर्तव्यामध्ये दृढ असतो. इंद्रिय तृप्तीच्या इच्छांनी तो यत्किंचितही विचलित होत नाही. हेच कृष्ण भावना भावित मनुष्याचे प्रमाण आहे, कारण त्याच्याकडे जरी इच्छा असल्या तरी त्याची भौतिक इंद्रिय तृप्ती करण्याची प्रवृत्ती पूर्णपणे नष्ट झालेली असते. तो भगवंतांच्या दिव्य भक्तिपूर्ण सेवेमध्ये तृप्त असल्या कारणाने नेहमी समुद्राप्रमाणे स्थिर व आनंदी राहू शकतो आणि म्हणून पूर्ण शांतीचा आनंद घेऊ शकतो. इतर लोक मात्र, ज्यांना भौतिक यशच काय तर मोक्षाचीही कामना असते, ते कधीच शांती प्राप्त करू शकत नाहीत. मुमुक्षु सकामकर्मी आणि सिद्धीची प्राप्ती करण्यात लागलेले योगीही अतृप्त इच्छांमुळे सुखी होऊ शकत नाहीत. परंतु कृष्ण भावना भावित व्यक्ती हा भगवंतांच्या सेवेतच आनंदी असतो आणि त्याला तृप्त करावी अशी इतर कोणतीही इच्छा नसते. वास्तविकपणे तथाकथित भौतिक बंधनातून मोक्षप्राप्ती करण्याचीही त्याला इच्छा नसते. कृष्ण भक्तांना भौतिक इच्छा नसतात, म्हणून ते पूर्णपणे शांत असतात.